राम राम मंडळी. निवडणुकांची घोषणा झाली आहे आणि निवडणुकांची घोषणा झाली की तुम्हाला ऐकायला आणि मला सांगायला बराच उत्साह येतो. आपल्याला कमी नाही हो निवडणुकांची. या देशात ना सदा न कदा निवडणुका होत असतात. आपण म्हणालो होतो बघा मागं, राज्यसभेची निवडणूक संपल्यावर आता पुढचा काळ कोणतीच निवडणूक नाही. मग आता काय बोलायचं असा प्रश्न मला पडला होता आणि अनेकांना पडला होता की हे यूट्यूबर आता काय बोलतील. पण आपल्याला प्रश्न पडूच नये याची व्यवस्था करून ठेवली जाते. म्हणजे आता मे महिन्यापर्यंत तरी चिंता नाही आणि पुढचा जून महिना सुद्धा असाच कवित्वावर आपला भागणार आहे. तोपर्यंत काहीतरी नवं लचांड येतच. त्यामुळं आपल्याला बोलायला विषयांची कमतरता नाही आहे. ते जादू आहे हो, जादू. जादूवरून आठवलं, बंगालमधल्या सुद्धा निवडणुका होणार आहेत आणि बंगाली जादू तर आपल्या सगळ्यांना चांगली ठाऊक आहे. बंगाली जादू अफलातून असते. आता मी तो शब्द वापरत नाही, कारण तो शब्द वापरला की मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येतो लगेच. तो शब्द वापरला ना, जादू कोणती असते बंगालची, की त्याला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तो शब्द मी वापरत नाही. मागच्या वेळेला हाच गोळ झाला होता. आपण तो शब्द वापरला आणि गडबड झाली. ही बंगालमधली नेमकी जादू काय आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. बंगालची ही जादू बंगालात चालो की न चालो, आमच्या मराठवाड्यात गेवराई, बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यामध्ये एक गाव आहे. त्याचं नाव आहे बंगाली पिंपळा. तिथे बंगाल्यांची वस्ती होती का काय मला माहीत नाही, पण बंगाली पिंपळा गेवराई तालुक्यातलं गाव आहे आणि ते गाव जरा तिरकस आहे. तिरकस म्हणजे एका उतारावर वसलेलं गाव आहे. बरं, उतारावर गाव जरी वसलं ना तरी विहीर मात्र सरळ असते बरं का कोणत्याही गावातली. समजा अशा प्रदेशावर विहीर केली आहे तर ती अशीच खोल असते, अशी वाकडी नसते. पण बंगाली पिंपळ्यातली विहीर मात्र वाकडी आहे. ते काय भानगड आहे मला माहीत नाही. जाऊन बघा त्या बंगाली पिंपळ्यात, तुमच्या लक्षात येईल. तर ही बंगाली जादूची कमाल असते. अशीच काही बंगाली जादू या निवडणुकीत तुम्हाला बघायला मिळणार आहे. काय ही बंगाली जादू, मी तुम्हाला तीच समजावून सांगतो. 2021ची निवडणूक कशी झाली होती हे आपल्याला आधी बघायला पाहिजे. मग तुम्हाला बंगाली जादू काय आहे ते लक्षात येईल. 2021 पश्चिम बंगालामध्ये एकूण मतदारांची संख्या होती 6,99,99,955. काय आकडा बघा, 99,99,955. बरं, ते 999 झालं नाही. म्हणजे सरळ सरळ 7 कोटी म्हणायच्या ऐवजी 6,99,99,955 इतकी तिथली मतदारांची संख्या होती. 2021ला यापैकी मतदान झालेला आकडा मी तुम्हाला सांगतोय, 5,92,89,161. म्हणजे जवळपास 1,07,00,000च्या आसपास मतदान झालेलं नव्हतं. एवढा आकडा तो झालाय. या मतदानाचं पर्सेंटेज होतं 84.7%. 15.3% मतदारांनी मतदान केलेलं नव्हतं. म्हणजे एकूण 15%च्या वरचा मतदार हा मतदानापासून लांब राहिलेला होता. याचा निकाल कसा लागला ते पण बघणं आवश्यक आहे. ही निवडणूक 2च पक्षात झाली. 2च पक्षात मतदान झालं 5,92,00,000. त्यातल्या जिंकलेल्या तृणमूल काँग्रेसनं 48.5% मतदान घेतलं. आकडाही बघून घ्या, 2,87,35,420. शेवटचा आकडा 420 आहे. म्हणजे 48.5% इतकं मतदान एकट्या तृणमूल काँग्रेसनं घेतलं. तृणमूल काँग्रेसच्या 10% कमी मतं भाजपनं घेतली आणि मतदान घेतलं ते 2,28,50,710. म्हणजे तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीतला मतदानाचा फरक होता. हा आकडा जरा नीट लक्षात घ्या. मतदानाचा फरक होता 58,84,000 इतका. 58,84,000. टक्क्यात 10% आणि एकूण मतांमध्ये 58,84,000. म्हणजे 10% हे मतदान 58,84,000 इतकं होतं. झालं, मागचा आकडा कळला. यातला 3ऱ्या क्रमांकाचा एक पक्ष होता. त्या पक्षाचं नाव आहे CPI, कम्युनिस्ट पार्टी. या कम्युनिस्ट पार्टीला एकूण मतदान मिळालं होतं 28,37,000. 5,92,00,000 मतापैकी जवळपास 5 कोटीच्या पेक्षा अधिकची मतं, कारण 2 कोटी
हे झाले 4,87,000 आणि 28. म्हणजे 5,00,00,000च्या वर 5,13,92,00,000पैकी या दोनच पक्षानं मतं घेतली होती. त्यानंतर 28,00,000 कम्युनिस्ट पक्षानं मतदान घेतलं होतं. म्हणजे उरल्या सुरल्यात बाकी सगळे पक्ष होते. काँग्रेस सगट म्हणजे असतं ना आपल्याकडे लग्न झाल्यावर स्वयंपाक विपाक संपला, उरला थोडा भात, थोडी भाजी, खरवडलेलं भाजी, तोच काळा काळा झालेला भात आणि वातळ झालेल्या पोळ्या मग काही लोकांना खायला मिळतात. तसं बिचाऱ्या काँग्रेसला उरलेली काही हजार मतं मिळालेली होती. एक काळ छोड़ दो भैया, छोड़ दो, उसके ऊपर बात नहीं करते. वाईट असतं ते, देवाचं असतं, पाप लागतं तसं बोलल्यावर. सीपीआय 28 लाखात तर 5,13,14,00,000 मतं या दोन पक्षांनी 5,92,00,000 पैकी घेतलेली होती. मग आलं SIR. आणि SIRने काय केलंय हे तुम्हाला मी सांगतोय. म्हणजे दोन्ही पक्षात मिळून 58 लाखाचा फरक आहे. ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला एकूण मतदारांची संख्या होती 6,99,00,000. आता एकूण मतदारांची संख्या आहे 6,39,00,000. त्यातही 5,00,000 अजून नवमतदार आहेत. म्हणजे हे जर कमी केले तर 6,35,00,000. 6,35 आणि आधीचं मतदान 6,99,00,000, 7 कोटी धरा सरळ. कितीचा फरक पडलाय बघा. गाळलेले वगळलेले सगळे मिळून हा एक्झॅक्ट फरक आहे जो भाजपच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या मतांमधल्या फरकाच्या पेक्षा अधिकचा. इथे आहे खरी बंगाली जादू. तिरकस मारणावरची विहीर सुद्धा तिरकस आहे हे तुमच्या लक्षात येईल. 10% फरक म्हणजे 58 लाखांचा फरक आणि जवळपास 80-90 लाख मतदान कमी झालंय. म्हणजे 12-13% फरक. जर हे कमी झालेलं मतदान बांगलादेशी लोकांचं असेल, म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला तिसऱ्या पक्षाचं मतदान सांगितलंय 28 लाखाचं. वेडा नव्हतो मी तुम्हाला उगाच कम्युनिस्ट पक्षाला मतदान किती पडलं ते सांगायला. 5,92,00,000 मतापैकी 2,87,00,000 इतकी मतं तृणमूल काँग्रेस घेतं. ते SIRनी वजा केलेलं मतदान तृणमूल काँग्रेसचंच होतं. म्हणजे 1 कोटीच्या आसपासची मतं वजा झाली असतील तर 60-70 लाख मतं ही तृणमूल काँग्रेसची वजा होणार आहेत. पर्सेंटेजचा हिशोब घातला तर 80 लाखापर्यंत जातं. म्हणजे 2 कोटी 1-2 लाख मतच तृणमूल काँग्रेस यावेळेला घेऊ शकेल. आणि भाजप आपल्या मतांवर ठाम राहिलं तर भाजपची 2,28,00,000 ही मतं तृणमूल काँग्रेसचा सफाया करण्यासाठी पुरेशी असतील. नवमतदार 5 लाख आहेत. नवमतदार कुठे जातो हे सगळ्यात तुम्हाला ठाऊक आहे. मग काका शी रंबा रंबा हुंबा हुंबा असली गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. हाच आहे बंगाली जादूचा करिश्मा. त्यामुळं आता निवडणुका सुरू होतील, अंदाज आराखडे वर्तवायला लागतील. हे सगळे लिबरल पांडू, आपण पांडू म्हणूया, आपण असभ्य भाषा वापरायची नाही, मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम होतो. हे सगळे लिबरल पांडू ज्यांना आपण लिब्रांडू असं म्हणतो, ते पत्रकार, हे समाजवादी पत्रकार, भाजपवर जळणारे पत्रकार आता पश्चिम बंगालमध्ये ममताची जादू कशी आहे याचं वातावरण तयार करायला लागतील. भाजप धोबी पछाड खाणार आहे असं म्हणायला लागतील आणि हे आकडे लपवतील. यांचं खरी ताकद ही बांगलादेशी घुसखोर होते ज्यांना वजा केलंय आणि त्यांना वजा केल्यावर उरतं काय? चंद्रशेखर गोखलेंची ती चारोळी आहे ना, तुला वजा केल्यावर माझं आयुष्यच उरत नाही, तुझ्याशिवाय आयुष्यच धरत नाही. तसं बंगाली वजा केल्यावर म्हणजे बांगलादेशी वजा केल्यावर ममताचं आयुष्यच उरत नाही, मतदानच उरत नाही आणि ते उरलं नाही तर ममताच उरत नाही. त्यामुळं ते धरणं आणि उरणं हे लक्षात ठेवायला पाहिजे. बांगलादेशी वगळल्यावर ममता काही उरत नाही, कारण बांगलादेशींच्या शिवाय
ममता स्वतःला ममता धरत नाही अशी स्थिती आहे. आणि हीच खरी जादू आहे. मिठाई में से कुत्ता कहाँ गया असा प्रश्न विचारावा लागणार आहे. त्यामुळं आधीच बंगालच्या निवडणुकीचं भाकीत वर्तवून ठेवतोय. गोंधळ घालाल तर प्रतिगोंधळ घालणाऱ्यांची आणि त्याला आवर घालणाऱ्यांची शक्यता आहे. अनेकांनी भविष्य वर्तवलं होतं ममतांना ही निवडणूक जिंकणं कठीण करेल भाजप, पण भाजपने आपण लोकशाही मार्गानेच जाणार आहोत असं सांगितलेलं होतं. पाचर ठोकलेली असताना आपली शेपटी अडकवण्याचा धंदा भाजप कधी करणार नव्हतं हे मला माहीत होतं. त्यामुळे ममताचं सरकार ठेवून ममतानाच पाचर ठोकण्याचं काम केलं जाईल याची जाणीव होती. SIR मध्ये वगळलेले मतदार हे गिलीगिली छू करून जादूप्रमाणे गायब केलेले आहेत आणि ती बंगाली जादू येत्या निवडणुकीत तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे त्यावर आपली भाषा आपण कायम ठेवू आणि ही निवडणूक कशी रंगतदार होतीये ते बघत राहू. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज